ओके डिअर फ्रेंड्स, आपण पहिल्या सेशनमध्ये अप टू द सेटबॅक्स अँड मार्जिनल स्पेस संदर्भात बघितलं आहे. याच्याच पलीकडे आता सेशन चालू असताना व्हॉट्सअपवर जो एक मेसेज म्हणजे क्वेश्चन आला होता मला, त्या संदर्भात मी पहिले उत्तर देतो. मे बी तो रोहितचा प्रश्न होता बहुतेक. त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की एक्झॅक्टली FSI च्या संदर्भात जर समजा काही एरिया एक्सीड होत असेल तर त्या ठिकाणी काय ऑप्शन आपल्याला पर्टिक्युलरली म्हणजे वापरता येईल. त्याबद्दल आपण आता जस्ट FSI च्या संदर्भात नेक्स्ट कंटेंट बघणार आहोत. त्यावेळेस आपण बघूयात की एक्झॅक्टली काय पर्टिक्युलर गोष्टी असतात. FSI पर्टिक्युलरली जो काही आपल्याला दिलेला आहे तो फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे जो आपण नेहमी बिल्टअप एरिया टू द फ्लोर रेशो टू द प्लॉट एरिया जो काही कॅल्क्युलेट करत असतो त्याच्यावर डिपेंडंट असतो आणि त्यासाठी सुद्धा काही क्लॉज पर्टिक्युलरली आपल्याला देण्यात आलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर हा पर्टिक्युलरली रिलेटेड टू द बिल्डिंग विड्थ आणि फ्रंटेज आणि रिअर आणि साइड मार्जिन्स याच्या संदर्भातचा हा टेबल होता. यानंतर आपण जर पुढे गेलो पेज नंबर पर्टिक्युलरली ऑन 68 तर या ठिकाणी आपल्याला FSI च्या संदर्भात इथे कंटेंट्स दिलेले दिसतील. पेज नंबर 68 परमिसिबल FSI च्या संदर्भात सर्व गोष्टी आपल्या इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता यामध्ये जर आपण बघितलं तर FSI जो काही आहे तो पर्टिक्युलरली डिपेंडंट ऑन दोन गोष्टी आहेत. दॅट इज सगळ्यात पहिली गोष्ट तर तुमचा फ्रंट रोड किती मीटरचा आहे त्या गोष्टीवर आहे आणि परमिसिबल प्रीमियम FSI किती देऊ शकतो तो एक आहे आणि TDR मॅक्झिमम किती तुम्ही लोड करू शकता तो एक आहे. तर या हिशोबाने आपल्याला प्लॅनिंग करत असताना म्हणजे तुमच्याकडे जर सपोज जी कोणती फाईल आलेली असेल काम करण्यासाठी किंवा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर प्लॉटचं प्लॅनिंग करत आहात आणि तुमचं जर समजा एरिया एक्सीड होत असेल, फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की माझ्याकडे 100 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे आणि 100 स्क्वेअर मीटरच्या ऐवजी डेव्हलप करत असताना मला 105 स्क्वेअर मीटर एरिया त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग मध्ये आहे. तर त्या केसमध्ये मी काय करू शकतो, तर त्या केसमध्ये या पर्टिक्युलर टेबलला तुम्ही रेफर केला तर इट विल बी बेटर की जेणेकरून तुम्हाला इज इट एनी प्रीमियम FSI इज बिंग देअर ऑर TDR इज सपोज टू बी ऍड, ह्या दोन गोष्टी तुम्ही इथून बघू शकतात आणि जर तो भेटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. कारण याचं एक साधारण एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की सपोज 100 स्क्वेअर मीटरचा प्लॉट असल्यामुळे 1.1 FSI ने मला 110 स्क्वेअर मीटर एरिया डेव्हलप करता येतो. जर समजा मी 110 स्क्वेअर मीटर च्या वर म्हणजे समजा मी खाली 1 BHK किंवा 2 BHK आणि वर 2 BHK बसवायचा विचार केला आणि त्या केसमध्ये जर समजा तो 110 च्या ऐवजी 115 120 स्क्वेअर फुटापर्यंत किंवा स्क्वेअर मीटर पर्यंत माझा एरिया जर जात असेल तर त्या केसमध्ये मला जो काही 110 स्क्वेअर मीटरच्या वरती एरिया चाललेला आहे त्याला प्रीमियम FSI किंवा TDR मध्ये काही अलोएबल FSI एक्सटेंड करता येतो का हे मला चेक करावं लागेल. तरच मला ती दोन फ्लोर ऍज इट इज मला जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार बांधता येतील, अन्यथा ते मला बांधता येणार नाही. अँड दॅट्स वाय गो थ्रू दिस पर्टिक्युलर टेबल. फर्स्ट ऑफ ऑल चेक युअर पर्टिक्युलर फ्रंट रोड, जो काही तुमचा रोड आहे त्याची विड्थ किती आहे ते इथून बघा. जर 9 मीटर पेक्षा खाली म्हणजे 6 मीटर 3.5 मीटर अशा प्रकारचे जर रोड असतील आपल्या प्लॉटच्या समोर तर त्या पर्टिक्युलर टाईपच्या रोडसाठी कोणत्याही प्रकारचं प्रीमियम FSI अलोड केले जात नाही आणि TDR सुद्धा तुम्हाला लोड करता येत नाही आणि मॅक्झिमम पोटेन्शियल प्लॉटची जी काही आहे ती FSI 1.1च तुम्ही कन्झ्युम करू शकता, त्यापेक्षा जास्त तुम्हाला करता येत नाही. त्यानंतर 9 मीटर ते 12 मीटर जर असताल तर तुम्हाला नॉर्मल बघा 1.1च FSI सर्वांना आहे, नॉर्मल बेसिक FSI. त्यामध्ये हे जे काही आहे पहिलं ते प्रीमियम FSI आहे, ते 9 मीटरच्या वरच्या कोणत्याही रोडला तुम्ही 0.3 पर्यंत मॅक्झिमम प्रीमियम FSI घेऊ शकतात आणि TDR जो काही आहे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स ज्या काही आहेत ते तुम्हाला प्रत्येक रोडला व्हेरिएशन्स मध्ये अवेलेबल आहे. जर 9 ते 12 मीटर असेल तर तो 0.4 आहे TDR, 12 ते 18 मीटर पर्यंतच्या रोडला 0.65 आहे, 18 ते 24 ला 0.90 आहे, 24 ते 30 ला 1.15 आहे आणि 30 मीटर आणि त्यापेक्षा वरच्यांना 1.40 आहे. म्हणजे तुम्ही जर 30 मीटर किंवा अबोवचा जर रोड तुम्हाला फ्रंटेज असेल तर तुम्ही बघू शकता तुम्ही 2.8 पर्यंतचा FSI परमिसिबल म्हणजे TDR प्लस अलोएबल FSI प्रीमियम FSI घेऊन तुम्ही हा पर्टिक्युलरली डेव्हलप करू शकता. तर अशा प्रकारचा FSI रिलेटेड हा टेबल आहे. तुम्हाला कोणतेही पर्टिक्युलर डेव्हलपमेंट किंवा प्लॅनिंग करत असताना टेबल नंबर 11 पेज नंबर 68 याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सेम इंडस्ट्रियल बिल्डिंगच्या बाबतीत काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या कशा वापरायच्या आहेत,
आपल्याला जसंही पर्टिक्युलरली गरज पडेल त्यानुसार तुम्ही पर्टिक्युलरली रीड करू शकता. त्यानंतर परमिसिबल FSI च्या नंतर आपण बघूयात इंटेरियर अँड एक्सटेरियर चोक्स. आता याच्यामध्ये इंटेरियर अँड एक्सटेरियर चोक म्हणजे काय, की ज्या वेळेस प्रत्येक हॅबिटल रूम ज्या आहेत आपल्या, त्या हॅबिटल रूम्सला व्हेंटिलेशन असणं अपेक्षित आहे. प्रॉपरली जर व्हेंटिलेशन त्या ठिकाणी तुम्हाला देता येत नसेल किंवा अवेलेबल नसेल, तर तुम्हाला डक्ट्स जे आपण म्हणतो जनरली ते इंटेरियर किंवा एक्सटेरियर चौक असं म्हणलेलं आहे यांनी. ओपन टू स्काय तुम्हाला काही ओपन एरिया पर्टिक्युलरली सोडावा लागणार आहे. तर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे की इट शुड नॉट बी लेस दॅन 3 मीटर बाय 3 मीटर. अशा प्रकारचा इंटेरियर चौक असेल तर आहे. आणि एक्सटेरियर चौक असेल तर इट शुड नॉट बी लेस दॅन 2.4 मीटर इन विड्थ and it should not and depth shall not exceed 1.5 times the width of the building up to 16 मीटर. अशा प्रकारचं जे काही आहे तुम्हाला इंटेरियर आणि एक्सटेरियर चौक सोडणं तुम्हाला या ठिकाणी पर्टिक्युलरली गरजेचं आहे. मी तुम्हाला या संदर्भात एक पर्टिक्युलरली ड्रॉइंग म्हणजे जी काही माझ्याकडे ड्रॉइंग आहे म्हणजे याच पर्टिक्युलर इश्यू संदर्भात इंटेरियर चौक सोडण्यासाठी चौक या पर्टिक्युलर ठिकाणी चौक सोडावा लागत होता. आणि तो नेमकं कशासाठी, तर तुम्हाला एक ड्रॉइंग थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पर्टिक्युलरली तर यात तुम्ही बघू शकतात की पर्टिक्युलरली या ज्या काही रूम्स आहेत, इंटरनल रूम्स आहेत, या पर्टिक्युलर प्लॉटला फक्त या साईडला मार्जिन सोडलेली आहे, बॅक साईड मार्जिन आहे. आणि या साईडला फक्त एक बाल्कनी सोडलेली आहे. या व्यतिरिक्त कुठेही मार्जिन सोडलेली नसल्या कारणाने या पर्टिक्युलर ठिकाणी एक इश्यू आलेला होता की इथे या रूम्सला व्हेंटिलेशन कुठून भेटणार. आणि ड्यू टू दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम इट वॉज सपोज टू बी लेफ्ट ओपन डक्ट और ओपन टू स्काय डक्ट, दॅट इज इंटेरियर चौक. आणि जसं आपल्याला पर्टिक्युलर सांगितलेलं आहे की त्याची सुद्धा साईज 3 मीटर बाय 3 मीटर पेक्षा कमी नसावी, तर ते आपण इथं सोडलेली आहे 3 मीटर बाय 3.2 मीटर. आणि हा एक्सटेरियर चौक म्हणता येईल जो परत 3 मीटर बाय 3 मीटरचा आपण सोडलेला आहे, जेणेकरून या पर्टिक्युलर डक्ट मधून आपल्याला सर्व रूम्सला व्हेंटिलेशन जे काही आहे ते इथून आपल्याला वापरता येईल. अँड दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर डक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन कंडिशन ऑफ व्हेंटिलेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये एअर असेल, एअर सर्क्युलेशन असेल किंवा लाईट असेल, या दोन्ही गोष्टींचा प्रॉपरली टॉप टू बॉटम पर्यंतच्या फ्लोअरला सर्व हा वापर झाला पाहिजे. हा याच्या मागचा एक पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे. अँड दॅट्स वाय वी आर सपोज टू बी लेफ्ट दिस पर्टिक्युलर चौक्स. ओके, तो तुम्ही प्लॅनिंग करत असताना या पर्टिक्युलर चौक्सच्या बाबतीत पण विचार करावा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली प्लॅनिंग करताना थोडं सोपं जाईल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण, परमिसिबल स्ट्रक्चर्स और प्रोजेक्शन्स इन मार्जिनल स्पेसेस. अजून एक प्रश्न मला वाटतं कोणी विचारला लक्षात नाही, परंतु ग्रुपवर परत ह्या बाबतीत पण एक प्रश्न विचारला गेला होता की एक्झॅक्टली कोणकोणते प्रोजेक्शन्स अलाउड आहे आपल्या पर्टिक्युलर प्लॅनिंग मध्ये, ते पर्टिक्युलरली तुम्ही सांगा म्हणून. त्यात आपण बघू शकतो की किती मीटर पर्यंतचं प्रोजेक्शन अलाउड आहे. सो आपण बघू शकतो फर्स्ट वन, प्रोजेक्शन इनटू डिस्टन्सेस. Every open space provided either interior or exterior shall be kept free from any erection thereon and shall be open to the sky, and no corniced chhajja, roof or weather shed more than 0.75 meter wide shall overhang or project over the said marginal distances so as to reduce the width to less than the minimal required. However, sloping horizontal chhajja provided over balcony, gallery, etc. may be permitted up to balcony projections at horizontal level cupboards as specified in regulation number 41.5.2. अशा प्रकारचं आपण जर इन जनरली बघितलं तर यांनी सांगितलेलं आहे की जी काही मार्जिन तुम्ही सोडणार आहात त्या मार्जिन मध्ये 0.75 मीटर म्हणजे 2.5 फुटापर्यंत तुम्ही जर प्रोजेक्शन घेत असाल तर दॅट इज अलाउड फॉर छज्जा, फॉर बाल्कनी और फॉर व्हॉट एव्हर थिंग्स इट इज बीन एक्सप्लेन्ड ओव्हर हिअर. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही प्रोजेक्शन्स अलाउड आहे परमिसिबल स्ट्रक्चर, त्या तुम्हाला इथं पूर्ण दिलेल्या आहेत. तुम्ही याच्या थ्रू जाऊन त्याची स्टडी करू शकता जेव्हाही तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे त्यावेळेस. त्यानंतर महत्वाची गोष्ट की एक्सक्लुजन ऑफ स्ट्रक्चर्स फॉर प्रोजेक्शन्स फ्रॉम FSI कॅल्क्युलेशन. म्हणजे काय की तुम्हाला ज्यावेळेस बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा FSI कॅल्क्युलेट करायचा आहे, तो बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करताना काय काय गोष्टी तुम्हाला गृहीत धरणं गरजेचं नाही त्या बिल्टअप एरियामध्ये, त्या बाबतीत इथं मेन्शन केलं आहे. So structures or projections or features or ornamental projection of glass facade permitted in marginal open spaces as mentioned in regulation number 26.8, म्हणजे जो काही वरचा आत्ताचा आहे ABCD थर्ड EFG EF and H
हे काय पर्टिक्युलर कंटेंट आहेत या गोष्टी तुम्हाला FSI मध्ये घ्यायच्या गरजेच्या नाहीयेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही गोष्टी ज्या आहेत सांगितलेल्या की या पर्टिक्युलर ज्या काही कंटेंट्स आहेत या गोष्टी तुम्ही FSI कॅल्क्युलेट करत असताना किंवा बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करत असताना या गोष्टी विचारात घेणं अपेक्षित नाहीये. म्हणजे तुमचा जर एक अजून महत्वाची गोष्ट सांगायची जर झाली तर बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करत असताना या सर्व गोष्टी माहिती असणं का गरजेचे आहेत एक लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करत असताना मला जर एक्झॅक्टली माहित नसेल की बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करताना नेमकं कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत तर त्या केसमध्ये प्रॉब्लेम काय होणार आहे, अननेसरली मी प्रत्येक फ्लोअरला अनवॉन्टेड म्हणजे ज्या FSI मधून एक्सक्लुजन करता येतात ते सुद्धा आयटम मी जर बिल्टअप मध्ये पकडत गेलो तर माइट बी शेवटच्या कंडिशनला जिथं तुमचा FSI फुलफिल होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला एखादी ऍडिशनल रूम जर काढायची असेल तर त्या ठिकाणी मग तुम्ही FSI तुमचा कम्प्लीट होत असल्यामुळे त्या रूम्स किंवा तो पर्टिक्युलर अमेनिटी तुम्हाला टाकता येणार नाही. अँड दॅट्स वाय I will suggest you go for properly study about this particular content की बिल्टअप मध्ये काय काय गोष्टी असाव्यात आणि काय काय नसाव्यात आणि त्यानंतरच तुम्ही बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करावा जेणेकरून तुमच्या प्लॅनिंग मध्ये जो काही एरिया तुम्हाला ऍडिशनल वाढवायचा आहे तो तुम्ही पर्टिक्युलरली विचारात घेऊ शकतात आणि प्रॉपरली कॅल्क्युलेशन्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. सो दिस वॉज दी पर्टिक्युलर कंटेंट व्हॉट वी विल रिक्वायर. तुम्ही पेज नंबर 72 आणि पेज नंबर 73 या दोन गोष्टींच्या बाबतीत व्यवस्थित स्टडी करून लक्षात घ्यावं की आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नाव वी विल स्विच फॉर दी आज वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड की रूम्सच्या बाबतीत वगैरे ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपण ज्या काही प्लॅनिंग करत असताना आपल्याला पर्टिक्युलरली TDRच्या बाबतीत पहिले बघूया. TDR म्हणजे काय एक्झॅक्टली आणि TDR कसा पर्टिक्युलरली आपण वापरू शकतो. तर सर्वात पहिल्या लेक्चरमध्येच मला आय थिंक क्वेश्चन ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेटरी इंट्रोडक्टरी पार्ट ठेवला होता त्यावेळेस अनेक जणांनी विचारलं होतं व्हॉट इज दिस TDR अँड दिस ऑल थिंग्स. सो TDR इज नथिंग बट ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. म्हणजे माझा एखादा प्लॉट किंवा माझी लँड एखाद्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट एक्सटेन्शन मध्ये जर गेलेली असेल तर मला त्या पर्टिक्युलर लँडच्या बदल्यात एक ऑन डॉक्युमेंट तेवढा एरिया दिला जातो की तुम्ही तुमची दुसरीकडे कुठेही जर प्लॉट डेव्हलप करायचा असेल आणि तिथं जर TDR लोड करायला एलिजिबिलिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या एरियाला ऑन पेपर तुम्ही कन्सिडर करू शकतात आणि तेवढा FSI वाढवून तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकतात अशी तिथे परमिशन असते. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा मी मोठी स्कीम डेव्हलप करत असेल तर ती स्कीम डेव्हलप करत असताना मी गार्डन्स रोड्स वेगवेगळ्या अम्युनिटीज ज्या सोडतो जे कॉर्पोरेशन हँडओव्हर करायचे असतात त्या अम्युनिटीच्या बदल्यात सुद्धा मला TDR दिला जातो. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट जे काही मी डेव्हलप करून देत असेल गव्हर्नमेंटला तर त्या गोष्टींच्या बदल्यात मला TDR दिला जातो आणि तो TDR मी माझ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी त्याच सिटीतल्या पर्टिक्युलर एरियामध्ये जिथपर्यंत तो म्हणजे त्याच्यावर सर्व गोष्टी दिलेल्या असतात की तो TDR कुठे एलिजिबल आहे कोणत्या एरियामध्ये तुम्ही वापरू शकतात किती पर्सेंटेज मध्ये वापरू शकतात या सर्व गोष्टी तुम्हाला या कंटेंटमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली बघायला भेटतील TDR मध्ये. तर TDRच्या संदर्भात पर्टिक्युलरली मला तरी 10 वर्षांमध्ये कधीही काम पडलं नाही वापरायचं. पण जसं तुम्ही मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करायला लागतात तसं तुम्हाला TDRच्या संदर्भातही गोष्टी लागतील. त्यावेळेस तुम्ही या पर्टिक्युलरली पेज नंबर 128 अँड आय थिंक क्लॉज नंबर इज 40.0 या पर्टिक्युलर क्लॉजचा तुम्ही वापर करून तुम्ही याची स्टडी करून प्रॉपरली त्याच्यावर TDR कसा लोड करायचा आणि त्यासाठी पर्टिक्युलर क्रायटेरिया काय काय आहेत ते त्याचा स्टडी तुम्ही करू शकतात. Now come to the next point. We can say that this is the last point of our study of this particular bylaws, that is requirements of parts of the building. As I already told you that according to this particular bylaws म्हणजे तुम्हाला जेव्हाही प्लॅनिंग करायचे असेल त्यावेळी तुम्हाला मिनिमम डायमेन्शन्स या पर्टिक्युलर बायलॉज मध्ये मेन्शन असतील की काय मिनिमम डायमेन्शन्स प्रत्येक गोष्टींचे असल्या पाहिजे. रिलेटेड टू द हाईट, रिलेटेड टू द लेंथ, रिलेटेड टू विड्थ, रिलेटेड टू एरिया, each and everything will be mentioned in this particular part, that is part 10, requirements of parts of the building. So okay, let's start with the first point, plinth. Plinth height च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्लिंथची हाईट मिनिमम 0.45 सेंटीमीटर 0.45 मीटर म्हणजे 45 सेंटीमीटर असणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा नेहमी जास्त असावी. 0.45 मीटर पेक्षा कमी असणं अपेक्षित नाही म्हणजे 1.5 फूट आपण म्हणू शकतो. जनरली प्रॅक्टिस मध्ये मी जर सांगायचं झालं तर मी 0.6 मीटर असं घेतो. पण जर समजा तुमची बिल्डिंग हाईट मॅच होणार नसेल सो यू गो फॉर 0.45 मीटर जेणेकरून तुमची बिल्डिंग हाईट सुद्धा मेंटेन होईल. कारण की हाईट सुद्धा परमिसिबल असते
की त्या हाईटच्या वर तुम्हाला जाता येत नाही, त्या केसमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. देन रूम्सच्या साईजच्या बाबतीत आपण बघूयात. सो एनी हॅबिटेबल रूम इन रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑर रूम्स फ्रॉम एनी अदर ऑक्युपन्सी लाईक हॉस्टेल्स, रेसिडेन्शियल हॉस्टेल्स, लॉजिंग अँड बोर्डिंग, हाऊसिंग एक्सेट्रा एक्सेप्ट किचन. किचनच्या व्यतिरिक्त जर समजा माझ्या काही रूम्स असतील तर त्यांचा मिनिमम एरिया किती असला पाहिजे तर तो इथं मेन्शन केला आहे. दॅट शुड बी मिनिमम 9.5 स्क्वेअर मीटर. म्हणजे एक अंदाजे तुम्ही बघितला तर 3.3 मीटर बाय 3 मीटरची रूम जर घेतली तर ती बनते 9 स्क्वेअर मीटर. बट इट शुड नॉट बी लेस दॅन 9.5 स्क्वेअर मीटर, म्हणून तुम्हाला त्याची मेजरमेंट अजून वाढवावी लागेल. सो इट शुड बी 9.5 स्क्वेअर मीटर. कमीत कमी कोणतीही हॅबिटेबल रूम जसं की लिव्हिंग रूम असेल, बेडरूम असेल, या सर्व गोष्टी तुमच्या कमीत कमी 9.5 मीटर स्क्वेअरच्या वरती असल्या पाहिजे आणि ज्याची मिनिमम विड्थ ही 2.4 मीटर असायला हवी. त्यानंतर एनी हॅबिटेबल रूम फ्रॉम एनी अदर ऑक्युपन्सी लाईक हॉस्टेल्स, रेसिडेन्शियल हॉटेल, लॉजिंग अँड बोर्डिंग यांच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. 9.5 मीटर स्क्वेअर कमीत कमी असली पाहिजे आणि त्यांची प्रत्येकाची विड्थ मिनिमम विड्थ 2.4 किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. जर तुम्ही सिंगल रूम कन्स्ट्रक्ट करत असताल, म्हणजे जसं सिडकोचे काही घरं तुम्ही जर बघितले तर लो इन्कम ग्रुप, LIG ग्रुप मधले जे काही घरं होते पहिले सिडकोचे, त्या सिडकोच्या स्कीम मध्ये फक्त एक सिंगल रूम बांधली जायची. त्या केसमध्ये क्रायटेरिया जर तुमची सिंगल रूम असेल तर मिनिमम 12.5 स्क्वेअर मीटरची रूम असली पाहिजे आणि त्याची मिनिमम विड्थ ही 3 मीटर असली पाहिजे. त्यानंतर जर 2 रूमचं तुम्ही पर्टिक्युलर काही डेव्हलपमेंट करत असताल तर 2 रूम म्हणजे 1 रूम किचनचं जर तुम्ही काही प्लॅनिंग करत असताल तर त्यामधली एक रूम म्हणजे जिला आपण हॉल म्हणतो तो मिनिमम 9.5 मीटर स्क्वेअरचा असला पाहिजे, ज्याची विड्थ 2.4 मीटर मिनिमम असली पाहिजे. त्यानंतर जी दुसरी रूम आहे तुमची, म्हणजे ज्याला आपण किचन म्हणूयात, 1 रूम किचन म्हणल्यानंतर ही एक हॉल झाली आणि हा किचन झाला. सो सेकंड जी काही किचन असेल तुमची किंवा अदर रूम असेल तिची मिनिमम एरिया 7.5 मीटर स्क्वेअर असला पाहिजे आणि विड्थ 2.4 मीटर असली पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा LIG साठी 2 रूमचं घर बांधत असताल तर त्यासाठी हॉल किंवा 1 रूम जी आहे ती 9 स्क्वेअर मीटरची असली पाहिजे कमीत कमी आणि मिनिमम 2.5 मीटरची विड्थ असली पाहिजे. आणि दुसरी जी काही रूम असेल ती कमीत कमी 6.5 मीटर स्क्वेअर आणि विड्थ त्याची 2.1 मीटर असली पाहिजे. तर अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला मिनिमम एरिया रिक्वायर्ड आणि मिनिमम विड्थ दिलेली आहे. याच क्रायटेरियानुसार तुम्हाला प्लॅनिंग करणं अपेक्षित आहे, त्याशिवाय तुमची फाईल सँक्शन होत नाही. त्याच्यानंतर हाईट्सच्या बाबतीत जर बघितलं तर प्रत्येक रूमच्या मिनिमम हाईट दिलेल्या आहेत आणि मॅक्झिमम सुद्धा हाईट दिलेल्या आहेत की किती हाईट पर्टिक्युलर त्या रूमची असणं अपेक्षित आहे आणि कशाच्या वर नकोय. किचनच्या बाबतीत बघूयात. वरती हॅबिटेबल रूम अदर दॅन किचन होतं, त्यामुळे किचनला सेपरेट इथं दिलेलं आहे. तर किचनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर द एरिया ऑफ अ किचन वेअर सेपरेट डायनिंग एरिया इज प्रोव्हाइडेड शॅल नॉट बी लेस दॅन 5.5 स्क्वेअर मीटर विथ मिनिमम विड्थ ऑफ 1.8 मीटर. म्हणजे जर तुम्ही डायनिंग आणि किचन असं दोन्ही सेपरेट करत असताल तर त्या केसमध्ये तुम्हाला किचनचा एरिया 5.5 स्क्वेअर मीटर असणं कमीत कमी अपेक्षित आहे, ज्यातली विड्थ ही मिनिमम विड्थ ही 1.8 मीटर असली तर असायलाच हवी, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड. आणि ज्यावेळेस तुम्ही डायनिंग प्लस किचन एकत्र बांधत असताल तर मिनिमम एरिया 7.5 स्क्वेअर मीटर असावा आणि मिनिमम विड्थ 2.1 मीटर असणं अपेक्षित आहे. सो लाईकवाईज तुम्हाला किचनच्या बाबतीत मिनिमम विड्थ आणि एरिया दिलेले आहेत, हाईट ऑफ किचन सुद्धा दिलेली आहे. बाकीच्या सुद्धा ज्या काही रूम आहेत, टॉयलेट बाथरूम असतील, WC असेल, बाथरूम्स असतील, अशा प्रत्येक गोष्टींच्या हाईट, लेंथ, विड्थ या तुम्हाला या पर्टिक्युलर ठिकाणी बघायला भेटतील, जेणेकरून तुम्ही प्लॅनिंग करत असताना या पर्टिक्युलर गोष्टींचा हे तुम्ही वापर किंवा विचार या इथं करू शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण जर बघितलं मेजरलाईन फ्लोर असेल, हाईट ऑफ मेजरलाईन फ्लोर असेल, इच अँड एव्हरीथिंग, स्टोर रूम असेल, त्या स्टोर रूमची हाईट असेल, गॅरेज असेल, प्रायव्हेट गॅरेज असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन केलेल्या आहेत, ज्या तुम्ही प्लॅनिंग करताना सर्वात पहिले स्टडी करणं जास्त अपेक्षित आहे, जेणेकरून तुमची प्लॅनिंग तुम्ही करत असताना तुम्हाला प्रॉपरली प्लॅनिंग करणं हे सोपं जाईल, जेणेकरून तुम्हाला पर्टिक्युलरली या गोष्टी तुम्ही प्रॉपरली तुमच्या सबमिशन ड्रॉइंग मध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर एक्झिट रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यानंतर डोअर्स अँड विंडोजचे ज्या काही डिटेल्स आहेत की काय साइजेसच्या तुम्हाला मिनिमम डोअर साइजेस पाहिजे किंवा विंडो साइजेस पाहिजे, या सुद्धा सगळ्या डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या इथं बघायला भेटतील. स्टेअरकेस असेल, स्टेअरकेसच्या बाबतीत काही डिटेल्स असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पर्टिक्युलर कंटेंटमध्ये अंडर द नेम ऑफ रिक्वायरमेंट्स ऑफ पार्ट्स ऑफ द बिल्डिंग स्टार्टिंग फ्रॉम पेज नंबर 135
या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर जेव्हाही तुम्ही प्लॅनिंगला जाताल तर पर्टिक्युलरली आय एम एक्सपेक्टिंग दॅट दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट रिलेटेड टू द बायलॉज, अँड दॅट्स वाय whenever you are starting your planning related to this particular things, you should study about this particular bylaws. होप सगळ्या गोष्टी ज्या काही आज आपण सेशन मध्ये बघितल्या त्या तुम्हाला लक्षात आल्या असतील. त्याचं तुम्ही प्रॉपरली स्टडी करताल आणि प्लॅनिंग मध्ये ज्या काही फॉल्ट्स असतात किंवा ज्या काही डाऊट्स असतात किंवा लॅकुनाज असतात त्या तुम्ही ओव्हरकम करताल. जे काही प्रश्न तुम्हाला आहेत ते तुम्ही ग्रुपवर किंवा या व्हिडिओच्या कमेंट्स मधून मला पास करू शकतात, जेणेकरून अपकमिंग सेशन्स मध्ये आपण ते क्लिअर करू शकतो.